आता आपण आलेलो आहोत संत कोलबा स्वामी महाराज देवस्थानात, ज्यांच्यामुळे साक्षात भगवंत विठ्ठल रुक्मिणी या गावामध्ये प्रकट झाले ते संत असे कोलबाजी महाराज। स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असल्याने धापेवाड्याला विदर्भाचे पंढरपूर किंवा प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। परंतु धापेवाड्याला हे स्थान खऱ्या अर्थाने प्राप्त झाले ते संत कोलबा स्वामी महाराजांमुळे। कोलबा स्वामी हे उमरेड तालुक्यातील बेला या गावचे। ते अगदी लहान वयापासून चमत्कारिक होते। त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला होता। व्यवसायाकरिता ते निघता धापेवाडा येथे स्थायिक झाले। ते भगवान विठ्ठल रुक्मिणी यांचे असीम भक्त होते। ते नेहमी दरवर्षी आपल्या सवंगड्यासोबत पायी यात्रेमध्ये पंढरपूरला जायचे। वृद्धपकाळामुळे आणि प्रकृती स्थिर नसल्यामुळे एके वर्षी ते तिथे जाऊ नाही शकले, पण त्यांच्या मनात हे खंत निर्माण झाली की आपण पंढरीला गेलो नाही, पण भगवंताचे निष्ठावंत भक्त असल्यामुळे साक्षात भगवंत विठ्ठल रुक्मिणी यांनी कोलबा स्वामींना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला। कोलबा स्वामी, तुला पंढरीला यायची गरज नाही, मी तुझ्याच गावी चंद्रभागेच्या तीरी असलेल्या बाहुलीगिरीमध्ये तुला दर्शन देईन। संत कोलबा स्वामी महाराजांच्या निस्सीम भक्तीमुळे विठ्ठलाने त्यांना धापेवाड्यात स्वयंभू दर्शन दिले। येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानासोबतच संत कोलबा स्वामी महाराजांचेही भव्य मठ आहे। धर्मशेठी रंगारी बाबा, संत मकरंदपुरी महाराज, आखुंजी बाबा, रघुसंत महाराज, संत वारामाय, ब्रह्मचारी महाराज, धेबूजी बुवा, झेंडेवाले महाराज, जमनागिरी महाराज यांच्या सहवासात राहून त्यांनी येथील समाजाचा उद्धार केला। वयाच्या 105व्या वर्षी 1762 साली ते समाधीस्थ झाले। त्यांची समाधी धापेवाडा येथे आहे। दरवर्षी आषाढी एकादशी, आषाढी पौर्णिमा, वसंत पंचमी, रथसप्तमीला येथे मोठी यात्रा भरते। ज्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते धापेवाड्यात दर्शनाला येतात। धापेवाड्यासोबतच गुजरात येथील सुरत, अहमदाबाद व नागपूर येथेही संत कोलबा स्वामी महाराज यांची देवस्थाने आहेत। सध्याचे केंद्रीय मंत्री व धापेवाड्याचे सुपुत्र नितीनजी गडकरी यांच्या आर्थिक सहकार्याने कोलबा स्वामी मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट, पाहण्यात आता सावळी पहाट, पाहण्यात आता सावळी पहाट, पाऊले चलती